हॅलो गाइज, गुड मॉर्निंग आणि कसं काय आहे मंडळी. मी आहे अजिंक्य फापाळे आणि आज मी जात आहे आपल्या इंडियाच्या विंटर वंडरलँड श्रीनगर इथे. तर बर्फवृष्टीमध्ये श्रीनगरला जाण्याची जी तयारी आहे ती मागच्या 1 महिन्यापासून चालू होती आणि आजचा तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आम्ही मुंबईहून श्रीनगरला जाणार आहोत बाय फ्लाईट. तर हे अशा प्रकारे आपण जे आहे ते सगळं सामान भरलेले आहे. ह्या 3 बॅगा आहेत आणि ही माझी लॅपटॉप बॅग वगैरे असेल आणि ही असेल अंशची बॅग ज्याच्यामध्ये त्याचं सगळं काही जे नेसेसिटी आहे ते सगळं काही भरण्यात येईल. हे एक जॅकेट घेतलं होतं मी गरमीचं, खतरनाक गरम होतं याच्यामध्ये. ऍटलीस्ट मी आपल्या मुंबईच्या वातावरणात हे जॅकेट नाही घालू शकत, पण डेफिनेटली मला माहिती आहे की श्रीनगरमध्ये हे मला खूप जास्त हेल्प करणार आहे. आता वाजले सकाळचे 6 आणि माझी जी पहिली फ्लाईट होती ती सकाळी 6 वाजता होती श्रीनगरसाठी. परंतु श्रीनगरमध्ये खूप जास्त बर्फवृष्टी होत असल्यामुळे ती फ्लाईट माझी पुढे ढकलण्यात आली आहे आणि रिशेड्यूल होऊन सकाळी 9 वाजता मुंबई एअरपोर्टवरून ती फ्लाईट निघणार आहे. आमच्यासोबत अजून एक जण येणार होते तर त्यांची फ्लाईट डायरेक्ट कॅन्सल झालेली आहे ड्यू टू बॅड वेदर. आय जस्ट होप की आपली जी ही फ्लाईट आहे ती डिले होईल चालेल, परंतु मुंबईवरून उड्डाण घेऊन श्रीनगरला लँड होणं फार गरजेचं आहे. सर्व तयारी झालेली आहे तर चला आपण निघूया शिवाजी छत्रपती महाराज इंटरनॅशनल टर्मिनलकडे. कैब वाला 5 मिनट हो गए आके रुका है. आई जस्ट होप कि वो कैंसिल ना कर दे. वो आप जहाँ पे, हाँ यस, वहां से रिवर्स में आ जाओ, पीछे में खड़ा हो. भाई लोकेशन तो अपना ही दिया था वेडर का, पता नहीं. आ जाओ पीछे आ जाओ. चलो भाई, जस्ट 5 मिनट पहले पहुंच चुके हैं. 7:30 हो गए, ऑलमोस्ट 45 मिनट्स. आई जस्ट होप कि हमारा फटाफट चेक इन हो जाए और हम लोग निकल जाए. हाय अंश, दिस इज योर्स. थैंक यू. कुठे? हा बाळा, काका इकडेच जातो. हो बघा, आपोआप उघडला अंश. चला आता कुठे दिसते इथे आकाशा. आज काफी ज्यादा रश है आकाशा में, डोंट नो क्यों. अंश, फाइनली इनसाइड द एयरपोर्ट. फर्स्ट टाइम. 26 कुठे? आज आपण 26 ला पोहोचलोय का? वी हॅव टू गो टू द 26 फर्स्ट. कुठे 26 कुठे आहे? कुठे आहे? बोर्ड वरती काय आहे? हा मी इकडे ये, अंशला हे दाखवायचं राहिलं ना. काय इकडे ये, कम ऑन, क्विक क्विक क्विक. हे बघ इकडे ये, इकडे त्या काचेच्या जवळपास जाऊन बघ काय दिसतंय तुला. ही अंश, अंश कम ऑन यार, तू खाली तर बघ यार. त्या बेबीच्या हातावर पाय दिलास तू. सॉरी बोल तिला. सॉरी बेटा. मी फास्ट होतो ना. हे काय समोर? अयो अयो मामा. काय अंश? एरोप्लेन. हा, एरोप्लेन. इंडिगो. इंडिगोच आहे ना. काय करताय ते? काय भरताय आता, त्याच्या माणसं बसलेत. हे बघ, हे जे आहे ना, हे आडवा आलंय बघ तिथे. ते पुढे पुढे सरकते बघ. त्याने आता तिथे त्या इंडिगोच्या त्या गेटला ते लागणार आणि मग त्याच्यातनं माणसं त्याच्या आतमध्ये जाणार असं. हे बघ तिकडे बघ, विमान चाललंय बघ अंश. आता बघ ते असं करणार. टेक ऑफ. टेक ऑफ.
नाही ना, हा दाखव दाखव पटकन दाखव काय आहे. इकडं इकडं बघ काय बघ, काय ठीक आहे चला आम्ही आजीला लावतो. आजी इकडं बघ काय बघू तू कुठे चालली? समोर बघ ना समोर. अरे बापले अंशू तू पोचली. आता उडणार माझं बाळ. तर तिकडे बघ अजून एक इंडिगोचा आणि इथं पण एक बघ इंडिगोचं. एरोप्लेन दिसलं का तुझं? मग आहे ना आता तुला वेस्ट करावं लागेल आम्हाला वेटिंग रूम मध्ये बघ. 26 कम ऑन बच्चा व्हेरी 26. हा. इकडून इकडून इथून 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 उठा उठा बघ. पाहिलं 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 कसं गेलं. चलो देखता हूँ 26 पे क्या चालू है, नहीं तो हम लोग सबसे लास्ट में जाएंगे. चला फायनली बोर्डिंग सुरू झालेली आहे. इथून लोक जातात आहे ती तिथे लाईन लागली आहे आणि हे आहे आपलं फ्लाईट आकाशा एअर. चलो लेट्स गो अंश चला. तो ही अंशची फर्स्ट फ्लाईट आहे आणि सुपर एक्सायटेड आहे की फ्लाईट कॅन्सल नाही झाली आणि आम्ही ॲटलिस्ट जाणार आहोत. आणि मोस्टली मला वाटतं श्रीनगरच जाईल कारण की श्रीनगरला मी कॉल केला होता तर तिथे काल रात्रीपासून जे आहे ते स्नोफॉल बंद झालेला आहे. सो रनवे जो आहे तो क्लीन झालेला असेलच आणि आम्ही श्रीनगरलाच उतरू इथून चढल्यावरती है ना. Yes. Must pass by you and we can be underway quickly for an on-time departure. एकदम एंड कम ऑन. यस एक गोष्ट तर सांगावं लागेल आकाशा एअर म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर फ्लाईट दिसते मला. हे जे सीट्स आहेत हे ऑलमोस्ट न्यू आहेत, ब्रँड न्यू सगळ्याच्या सगळं आणि लगेजला पण जागा मोठी आहे. आणि आता आम्ही आमच्या सीटवर आलेलो आहे. हॅलो आम्ही आता बसलो आहे विमानात आणि हे आमची सीट. हा अजून काही आणि इथं बघा काय आहे? एअरप्लेन. dice has fell from your bag na the kitchen. खाऊ देणार आहे तुला कोणी? I gave you that. आपल्या या विमानाचे जे कॅप्टन आहेत त्यांनी जस्ट आता माहिती दिलेली आहे स्पीकर मधून की श्रीनगर एअरपोर्टने क्लिअरन्स दिलेली आहे. ती क्लिअरन्स भेटत नव्हती म्हणून फ्लाईट डिले होत होती तर आता फायनली ती क्लिअरन्स भेटलेली आहे आणि आपण श्रीनगरकडे जाण्यासाठी तयार आहोत. पूर्ण रोड मध्ये सगळ्याचा सगळा जो वेदर आहे तो स्मूथ आहे. फक्त जेव्हा आपण श्रीनगरच्या जवळ जाऊ तेव्हा टर्ब्युलन्स फील होणार आहे. आणि बॉस टर्ब्युलन्स म्हणजे एक ते छोटे विमान असतात जे आपले डोमेस्टिक असतात त्यांच्यामध्ये टर्ब्युलन्स खूप जास्त फील होतो. जस्ट होप फॉर द बेस्ट की आम्ही इथून आता ऍटलीस्ट श्रीनगर एअरपोर्टने आपल्याला क्लिअरन्स दिलेली आहे की तुम्ही उडू शकता. आणि वाव फ्लाइट सुरू झालेली आहे. आपकी कुर्सी के नीचे एक रक्षा जैकेट रखी है. यदि एयरक्राफ्ट को पानी पर उतरना पड़े तो इसे पाउच से बाहर निकालें. इस तरह पहने और कस के बांधे. आता उडेल ना. माय गॉड इकडे पण आहे. आता ना ते आता हवेत जाईल. आता हवेत जाईल. उडाला. शपथ मी नाही रेकॉर्ड केलं. अंशू सिटी बघ आपली मुंबई सिटी. ते ट्रेनचं पण दिसतंय वरतून. कसं दिसतंय
अंशू इकडे बघ, इकडे बघ. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती फायनली झाली आहे. स्नो कॅप माउंटन्स इथून दिसतात आहे. सगळेजण तिथेच उभे असल्यामुळे मला काही जास्त छान अशी क्लिप नाही घेता आली, पण एक मी क्लिप घेतली छोटीशी बर्फाची आणि ती खूप ऑसम दिसते, खूप ऑसम. काय जागाच नाही तिथे घुसायला. सगळेजण एवढे जास्त खुश झालेत ना, पूर्ण फ्लाईट मध्ये सगळे खुश आहेत. खतरनाक असे ते माउंटन दिसतात आहे. आधी मी माझा मोबाईल त्यांच्याकडे दिला होता, त्यांनी एक स्टँडिंग वाली रेकॉर्ड केलेली क्लिप आहे ती मी इथे टाकतो. थँक्यू. ऑसम ना, एकदम खतरनाक होती यार. म्हणजे काय सांगू, मला असं वाटतं की आपण थोडस अजून जवळ गेलो ना की आपल्या या साईडच्या विंडो मध्ये पण ते जे सेम माउंटन्स आहेत ते बघायला भेटतील. श्रीनगर में आपका स्वागत है. विमान के आगमन में हुई इस देरी के लिए हम आपसे क्षमा चाहते हैं. बाहर का तापमान 2 डिग्री सेल्सियस है. कुर्सी की पेटी के संकेत रहते कृपया अपने स्थान पर ही बैठे रहें. वेलकम टू काश्मीर. तर फायनली आम्ही आलेलो आहे काश्मीरला आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तिथे काही रेकॉर्ड नाही करायचं आहे, कारण की तिथे हे आर्मी कॅम्प आहे. आर्मी कॅम्पचे तुम्हाला काही रेकॉर्डिंग नाही करायचं. त्याच्यासाठी बेल्ट नंबर 3 वरती आपलं सामान येते. आणि बॉस कसली थंडी आहे बाहेर, 2 डिग्री सेल्सियसचं तापमान आहे. ये भी ये पकड़ो. यस, थैंक यू. आपने इतना अच्छा ब्यूटीफुल बुके लाया. आप भी येत होतील. अंश अंश नको ना बाळा, बस झालं. ओए डोंट डू इट. अभी एक्चुअली मेरे जो बहुत पुराने दोस्त है 2018 से, मुनीर करके, वो मुनीर भाई मेरा वेट कर रहे हैं यहाँ होटल के अंदर. तो पहले अपन मुनीर भाई को मिलेंगे होटल में जाके, थोड़ा सा एक ज़्यादा से ज़्यादा आधा घंटा रुकेंगे होटल में एंड देन हम लोग जो है बाहर निकलेंगे घूमने के लिए. गाडी दूध लायचं आणि अजून पण बर्फ खेळायचं. बर्फच खेळायला आलो आपण इथे. तू तर असं जे आपल्याला विंटर वंडरलँड बघायचं होतं तिथेच आपण आलोय. आणि ऍक्च्युली इथे आल्यावरती विंटर वंडरलँड सारखंच दिसतंय. अंशू कसं वाटतंय तुला बाहेर सगळीकडे बघून? लेह लद्दाख. त्याला उतरून जंप करायची इच्छा स्नो मध्ये. लेह लद्दाख भी गए थे. लेह लद्दाख में गया था ना, तो मेरा 2 बार हो गया लेह लद्दाख. जो इसको भी जाना है, जो कि हम लोग ट्राई करेंगे कि ये मई के महीने में हम लोग आ जाए. देखेंगे हम. मई में नहीं, जून में. हाँ, मई के एंड में ऐसा कुछ, क्योंकि बर्फ थोड़ा बहुत तो कम से कम मिलना चाहिए. नहीं तो फिर वो जून में तो कुछ भी नहीं मिलता है, ऐसा हो जाता. ये देखो जो देखने लायक है ना, वो बहुत बढ़िया है. अभी फिलहाल तो जो बर्फ यहाँ पे दिख रही है, हाँ आशिक भाई, इतना यहाँ तो बर्फ ही बर्फ है. पूरा पूरा वो विंटर वंडरलैंड ही हो गया है. हर जगह पे रास्ते के कोने कोने में बर्फ गिरी है. झाड़ों के ऊपर भी बर्फ है. सोनमर्ग में 2-3 फुट, गुलमर्ग में 4 फुट. कुठे ट्रायंगल आहेत? झाडावरती. हो, इथे ट्रायंगल वाले ट्री असतात ना. बघ हे बघ, वर हे असं आणि खाली ट्रायंगल. मग ते बर्फ वरून खाली असं पडत 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 येतो है ना. हे असं आहे आपलं हॉटेल हे इथे. आणि लगेच म्हणजे एअरपोर्टच्या जस्ट बाजूलाच आहे. आम्ही गाडीत बसलो आणि 2च मिनिटात आम्ही लगेच इथे आलेलो आहे. तर त्याच्यामुळेच कदाचित रॉंग साईडला टाकली होती त्यांनी है ना. तर असू दे, आलो पटकन आलो. आणि आता ना दुपारचे किती वाजलेत माहिती का? 2 वाजले आणि खतरनाकवाली भूक लागली आहे. बघूया आता, काहीतरी पटकन खायला सांगूया त्यांना, ऑर्डर देऊ. आणि प्लेन मध्ये अभी खाना अगर खाते बैठेंगे तो टाइम नहीं, हो आप जाएगा. खा लीजिए, बाद में खाली घूमना है, बेटर वही रहेगा. क्योंकि हमें शंकराचार्य जाना है और डल लेक जाना है, कोई ये 2 नहीं. करना है. डल लेक पूरा फ्रोज हो गया या कैसे है? नहीं, अभी फ्रोज नहीं है फिर भी, लेकिन बेटर है. चलो. अभी देखने लायक जो चीज़ है वो डल लेक की है. हाँ. गार्डन तो कुछ नहीं है उसमें. हाँ, गार्डन तो पूरा बर्फ गिर गया. अभी गार्डन तो नहीं देख पाएंगे, लेकिन हाँ वो एक शंकराचार्य देखना है अपने को, और ये वाला, ये 2 ही. आता तो भी नाही आपल्याला.
बॉस आपल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि हे बघा वर चाललो आहे रूम बघायला. पण हे बघा सगळं वाईट, भाई पूर्ण बर्फ पडला आहे. आणि मनीषा कुठे आहेस? अच्छा वहाँ पे. ओके सो ये रूम आहे. ओके थँक्यू. 2009 आणि ही आहे रूम. छोटीशी रूम आहे पण मस्त रूम आहे ना. हां सॉक्स न थंड लागेल पाहायला, खूप जास्त थंड लागेल. ठीक आहे सॉक्स घाल. मस्त रूम आहे, टी व्ही पण छान आहे आणि न्यू प्रॉपर्टी वाटते आहे ना. एकदम न्यू प्रॉपर्टी वाटते की बाबा हा म्हणजे व्यवस्थित आहे. हा बाहेर बघू काय व्ह्यू भाई. ओई शपथ सगळं व्हाईट आहे, रस्ता व्हाईट व्हाईट व्हाईट. मनीषा कसला खतरनाक व्ह्यू येतो बघ बाहेर. वाव मस्त. हे इथे पूर्ण बर्फ पडलेला आहे. इथे जिथे बघा तिथे नुसता बर्फ आहे. मला हे जाड नाही छान. डोंट ओपन इट ब्रो. माझे ना हे जाड आहेत. मी काय बोलतो मला थंड लागते. नाही इथे हीटर चालू करतो. हीटर असेल इथे कुठेतरी. लेट मी चेक की भाई हीटर आहे बघ. हा आहे आणि टेम्परेचर काय मस्त वाटतं. ही आपण एक पोरगं पण घेऊन आलो होतो ना रूम मध्ये. कुठे ते पोरगं? स्नो मध्ये खेळायला गेला असेल खाली. अरे पण व्हाईट मध्येच कुठेतरी लपलेला दिसतंय बाबा मला. कुठे व्हाईट मध्ये कोणतरी लपलंय वाटतं. हायला मला त्याच्या टोपीचा शेंडा दिसला इथे. शेंडा कुठे आय थंडी सगळे थंडीचे फुल ऑन कपडे घाल आहे ना. पूर्ण कपडे पाहिजे. ओके बाळा सगळे थर्मल्स आणि ऑल एव्हरीथिंग. ठीक आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच कट करतो मी, कारण की आपण एवढी मोठी ट्रिप करून आलो आहे आणि विमानाचे पण पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना दाखवलं. मला वाटतं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. स्पेशली मराठीमध्ये केला आहे, मराठी माणसांसाठी, मराठी माणसाने व्हिडिओ बनवला आहे. आय जस्ट होप की तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आलेलो आहोत या विंटर वंडरलँडमध्ये काश्मीरला 2026